मी तुम्हाला बिहाइंड द सीन्स म्हटल्याप्रमाणे तर मी पण कन्फेस करतो आज कॅमेऱ्यावरती की मी फर्स्ट लेडी डॉक्टर आणि या सब्जेक्टवरती गायनाकोलॉजिस्ट म्हणजे गायनॅक डॉक्टर बरोबर त्यांच्याबरोबर प्रश्न विचारणार आहे. तर मला तुम्ही सांभाळून घ्या. अरे तर आपण जाऊया दुसऱ्या राऊंडला. म्हणजे Yes. आता वुमेन्स हेल्थ अवेअरनेस. मित्रांनो, सगळे हा पॉडकास्ट सगळ्यांसाठी तर आहेच, पण खास करून मी असं म्हणेन की विमेन्ससाठी तर जरूर उपयोगी पडेल. तर जरूर शेवटपर्यंत पहा आणि एक एक प्रश्नाची उत्तरं तुम्ही बघा, तुम्हाला काही मदत मिळते का. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की विमेन हेल्थ बाबतीत लेडीज कोणत्या कॉमन मिस्टेक करतात. आपण या डायरेक्ट विषयामध्ये हात घातलाय. Correct. तर मला असं वाटतं की नुसतं वुमन हेल्थ ही खूप ब्रॉड स्पेक्ट्रम झाली. हो. कारण मुळात स्त्री म्हटलं तर पहिलं बालपण, फर्स्ट इज Exactly. चाइल्डहुड, सेकंड इज रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, म्हणजे साधारण पाळी सुरू झाल्यापासून ते मेनोपॉज पर्यंत आणि आफ्टर मेनोपॉज अशा 3 फेजेसमध्ये बायकांचं आयुष्य जातं. आणि प्रत्येक फेज मधले चॅलेंजेस, प्रत्येक फेज मधले हेल्थ प्रॉब्लेम्स हे वेगळे वेगळे असतात. सगळ्यात कॉमन जर आपण काय म्हटलं तर मला असं वाटतं की भारतीय स्त्री जी आहे तिचं स्वतःकडे फारसं लक्ष नसतं. दॅट इज द छान बिगेस्ट म्हणजे बारीक लक्ष तुमचं हा. ऍक्च्युली खरी म्हणजे गोष्ट. नवऱ्याला हे आवडतं, त्यांना हे बरं नाहीये, मुलांना हे आवडतं, मुलांना हे बरं नाहीये, हे करत करत बाई ज्या वेळेला डॉक्टरांकडे येते त्यावेळेला तिला स्वतःला 8-10 दिवस काहीतरी होत असतं. देन शी कम्स. बरोबर. किंवा आता एखादी ऑपरेशन करायची वेळ